अरे खरेदी कशी झाली? खरेदी झाली पंटी शेटचा यो सर्जा आहे. शेटनी त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते विकायला काढला. पंढरी शेटशी कॉन्टॅक्ट कसा झाला? पंढरी शेट फडके शेटचा ना आमचा पहिला पैरा होता वजीरचा आणि कौतिकचा. 26 तारखेला दिसेल का आपल्याला देसाईला? खूप मोठा मैदान आहे. 26ला मित्रांनो, पंढरी शेट फडके यांचा सर्जा हा बैल विक्री झाली आणि ती विक्री कोणी केली तुम्हाला मी नक्कीच दाखवतो आता. आणि थोडक्यात मुलाखत घेऊया आणि खूप सुंदर अशी मुलाखत घेणार आहे. तर नक्कीच लाईक करा आणि चला मुलाखत घेऊया. मित्रांनो, पाहू शकता दादा सरकार यांची विक्री आणि आता झाली खरेदी. दादा आपला परिचय द्या पहिलं तर. माझं नाव विद्याधर धाऊ भोईर कुंडेवाल. अरे खरेदी कशी झाली? खरेदी झाली पंटी शेटचा यो सर्जा आहे. शेटनी त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते विकायला काढला. डायरेक्ट मी शेटला फोन केला. शेटभर बैल आपल्याला पाहिजे, एकच किंमत बोलू डायरेक्ट फक्त शेटला. शेट डायरेक्ट बोलले का बैल तुम्ही सोरा घरी घेऊन जा. शेटभर तसं नको, पैसे देईन तर मी बैल घरी. दुसऱ्या दिवस पैसे दिलं, किंमत सांगायला नाही सांगली आपल्याला. म्हणजे कसं ते बरोबर नाही. आता किती दिवस झालं तुमच्याकडे सर्जा? आता किती महिना झाला ना? महिना झाला महिना झाला. बैल घेतल्या नागावला 1 नंबर केला त्यांनी. नागावला 1 नंबर गाठव मानक्या आणि योपला. मग आता 26 तारखेला इस्लामपूर यांचा मानक्या आणि सर्जा पळा. 26 तारखेला दिसेल का आपल्याला देसाईला? खूप मोठा मैदान आहे. 26ला येईल. एखादे काय आता सांगू शकतो. आमच्या शेजारी पण मैदान आहे 24ला. बघू आता कसं काय. ओवल्याचं मैदान आहे. हा ओवल्याला आहे 24. खूप मोठं मैदान तिथे दिसेल ना? हो दिसेल. आता मोठे पैरे हो. सर्वात मित्रांनो पाहू शकता. आजचं नियोजन कसं आहे? मग आजचं नियोजन होता महबूब होता जोड. मुंबई किंग वेल फिनिशर महबूब. हा मागच्या अड्ड्यात पण पेरा दिलेला ना? हो महबूब होता. आपल्याला नाद कधी बसून आहे? नाद आता मी 15 वर्षाचा होतो तेव्हापासून मला नाद आहे. म्हणजे आता मला झाली 53 वर्षे. 53वा वय चालू आहे. म्हणजे किती झाली सीन, म्हणजे खूप आधीपासून हा नाद आहे. कोण आता तुम्ही कोणच्या वाडी गेले ते पहिल्या शर्ती ना? आमचे काका होते, त्यांची बैलगाडी होती, बैल जोडी होती. तेव्हापासून मला त्यांच्यासोबत जायचं मी. तेव्हापासून मला नाद लागला. आता दावणीला तरी किती बैल आहेत? आता 10 बैल आहेत आपली. कोणती? शंभू आहे, सर्जा आहे, कुबेर आहे, बादल आहे, राया आहे, नंदी आहे, मानके आहे, कौतिक आहे, छोटा बादल आहे. अशी 10 बैल आहे. सर्वात जुना बैल कोणता तुमचा असा नाव गाजलेला? असा कौतिक. हा. कुठनं खरेदी केली ती? तो चरेगाववरून खरेदी केली ती. मोठ्या लक्षासोबत, वजीर सोबत, सगळी जी टॉपची बैल होती ना त्यांच्यासोबत पळाला. तरी खरेदी कितीची होती ती? 5 लाखाची खरेदी होती. 5 लाखाची. आणि आता सर्जाची खरेदी सांगू शकत नाही सांगू, कारण की मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर मोठी खरेदी पण बोलू शकत नाही. दादा वावल्याचं नियोजन कसं असेल? मग वावल्याचं नियोजन आमचा घरचाच अड्डा आला. तो सगळी नियोजन तिथे सर्व बैल आपली असणार. सगळी बैल आणणार? हो सर्व बैल असणार. आता सर्जाच्या गळ्यात घरची गाडी पळणार की नाही? घरची गाडी पळेल. अजून तो कुबेर आपला आजारी आहे त्याच्यामुळं घरची गाडी सध्या पळायची नाही. आज किती बैल आणली बोलले? आता 4 बैल आणलेली आज. वावल्याचा अड्डा तुमचं घरचा अड्डा म्हणजे सर्व बैल नेणार तुम्ही? हो सर्व बैल. मग कसं असणार वावल्याचं नियोजन? कोण आता पायऱ्याला झाला का नाही? नाही पायरा आता कुठे आज होईल संध्याकाळी. सर्जाचा पायरा? हो सर्जाचा आज संध्याकाळी होईल. आता परत कोणती मोठी शर्यत झाली अजून परत तुमची? शर्यत झालेली आमची कौतिकची शर्यत मोठी झालेली. कौतिकची? हा. पण ते आता त्यांचं पण नाव घेतल्यानंतर बरोबर. तुम्हाला नाद खूप आधीपासून आहे. काय संदेश द्याल? कशा प्रकारे ट्रेनिंग असली पाहिजे बैलांना? ट्रेनिंग कशासाठी? आपण जो मालक आहे स्वतः ड्रायव्हर पाहिजे. तो त्याला कळणार कशी बैला वापरायची, कशी नाही, काय करायचं काय नाही. तर आता नवीन पिढी काय करताय, यातला बैल आणला अड्ड्यात, असं झाला तसं झाला, तसं नाही होता कामा. आपल्या घरातलं खूप म्हणजे मोठी लोक होऊन गेली असतील शर्यतीची नादावती. आमचे माझे वडील होते, म्हणजे काका, त्यांना लई शौक होता बैलांचा. आणि पडद्यामागची नावं घ्या ना जरा बैलाच्या वाटी, जे खूप असे नियोजन करणारे आमचे समीर भाई इस्लामपूर, ज्ञानेश्वर ठाकूर जासे, आमचा सर्जा कुबेर, पंजाब बादल राय ग्रुप कुंडेवाल, सर्जा शंभू ग्रुप कुळकजई सातारा, हे सर्व नियोजन करतात. मग तुमचा पंढरी शेटशी कॉन्टॅक्ट कसा झाला? पंढरी शेट फडके शेटचा ना आमचा पहिला पैरा होता वजीरचा आणि कौतिकचा. तेव्हा ना आमचं म्हणजे
आमच्या भावालाच मुलगी केली त्यांची, भावाला पंढरी शेठची, हा, हा. अतुल शेठला तेव्हा पंढरी शेठची. ते मला जावईच बोलता. आमची ओळख पण आहे, पहिले पैऱ्या झाले मुलं, त्याची मुलं डायरेक्ट शेठला मी फोन केला, शेठ बरं असाचा विषय आहे, हो बोलतं, कारण आपल्याला अड्ड्यात यायचं नाही, त्याची मुलं बोलतं द्यायचं आहे. मग आणखीन काय नवीन खरेदीचा प्लॅन आहे का नाही? नाही आता हीच मोठी खरेदी का? हीच मोठी खरेदी. याच्या नंतर बघू, याच्यानंतर बघू. सध्या सर्जा आहे, सर्जा नंतर बघू. बैल येतच राहणार, जातच राहणार, सर्जाची मध्येच खेळणार. यंदा सर्जाची मोठी शर्यत बघायला भेटणार का? भेटणार नक्की. हा 24 ला भेटणार तुम्हाला बघायला. जोड झाला पाहिजे, मोठी शर्यत असणार. 3 गोंड 4 गोंड्यानं नाव होता, 4.5 गोंड्यानं सर्जा नाव होता, जोर नाही झाला. सर्जाचं नाव, त्याचं नाव दिलेला, त्याचं नाव होता 1 गोंड्यावर, त्याला पण नाही जोर झाला. त्याचं नाव काय? कुबेर शेठ. खुराक वगैरे काय असते तुमच्याकडे? पुरा डाल असते, पत्री पेंड असते, सरकी पेंड असते, मक्याचं पीठ, गव्हाचं पीठ, पावानी वगैरे? पावानी नाही मी देत, असं चालवायला नेतो बैल, आता धरून असं चालवायला नेतो. दररोज पावानी का? नाही देत, दररोज चालवायला न्यायचं? नाही दररोज नाही नेत, असं 2-3 दिवसांनी चालवायला नेतो. आणि पहिलं कसं मी स्वतः ड्रायव्हर होतो, पहिले स्वतः ड्रायव्हर होतो, पण आता घरातली माणसं नाही बसून देत. मग घरचा साज कधी दिसणार आपल्याला? बघ लवकरच बघायला भेटेल. सर्जा सोबत? हा, सर्जा आणि कुबेर हीच गाडी पण. मित्रांनो पाहू शकता, या बैलासोबत सर्जा पालणार, घरची गाडी यांची. दादा तुला कधी असं ना द्या? मला आता जवळजवळ मला आता 27 वर्ष आली, माझा या क्षेत्रात 20 वर्ष आली. मी यातच आहे. यातच आहे का? मग तू काय सांगशील बैलगाडी क्षेत्राबद्दल? आता तू बऱ्याच वर्षापासून याते, तुझ्या अंदाजे कशी ट्रेनिंग असली पाहिजे बैलांना? ट्रेनिंग म्हणजे कसं आहे, ज्याला माहिती आहे त्यानेच या क्षेत्रात उतरावा. उतरावणं एका खायचं काम नाही. बैल म्हणजे त्यांना काय खायला लागते काय नाही करून एक बैलाचा खर्च दिवसाला कमसे कम 500 रुपये खर्च आहे दिवसाला. ट्रेनिंग कशी असते? तू असतो ना ट्रेनिंग वगैरे करताना? ट्रेनिंग म्हणजे आपण नवीन वासर आणला, आपल्या घरात एक बैल असेल शांत म्हातारा, त्यासोबत झुपाचा त्याला चालून आणायचा, मग त्याच्यावर आपला अंदाज येईल. गुरु म्हणून एक मोठा बैल? हा, गुरु म्हणून. त्याच्यावर आपला अंदाज येईल का कसा वासरू कसा चालतोय, याला फेरा काढावा का नाही काढावा. कसं डायरेक्ट फेरा काढून वासरू पडू शकते किंवा काय दुखापत होऊ शकते. त्याच्यामुळे कसा सर्व बघून सर्व केला पाहिजे. घरच्यांचा कसा प्रतिसाद असतो? घरच्यांचा माझी मम्मी पण शर्तीनं येते. मम्मी पण माझी शर्तीनं असते. साताऱ्याला आम्ही 4 महिने राहायला असतो तिथं. आमचं घर आहे तिथं साताऱ्याला. हा, 10 एकर जागा आहे आमची तिथं कुलक जायला. तिथं आम्ही पावसाळी राहायला असतं, पावसाळी पूर्ण. गणपतीला येतो आम्ही. दादा असं कधी वाटलेलं का तुला हा दादा सरकारचा सर्जा आज कधी आपल्याकडे येईल? आता तुम्हाला सांगायचं झालं तर हा दादा सरकार घ्यायच्या अगोदर याचा व्यवहार मिस केलेला आहे. आता कसं वाटतंय सर्जा तुमच्याकडे? तर आनंदच वाटणार, टॉपचा बैल आपल्या दावणीत आलाय. धन्यवाद दादा, आणि नक्कीच येणाऱ्या काळात सर्जा टॉप मध्येच आहे आणि पुढे पण टॉप मध्येच राहणार. धन्यवाद.